डोळ्यात पाणी होतं. पहिला प्रश्न केला, महाराज, बुद्धिमान व्यक्तीनं मृत्यूच्या समयी कोणाची उपासना करावी? परीक्षितानं प्रश्न केला बरं. बुद्धिमान व्यक्तीनं मृत्यूच्या समयी कुणाची उपासना करावी मला सांगा ना. आता हे बोल शेवटचे आहेत. मृत्यूचा समय आहे, 7 दिवसावर मृत्यू आहे, आणि मृत्यूच्या समयी कुणाची उपासना करावी? शुक महामुनी म्हणतात, असं उभ्या उभ्या कुठं प्रश्न विचारणं असतं का रे? उभ्या उभ्या कुठं प्रश्न विचारतात का? मला बसायला आसन टाक, मग प्रश्न विचार. परीक्षितानं सांगितलं, एक तर तुमच्यासारख्या महात्म्याचं दर्शन व्हायला खूप पुण्य पाहिजे. पुण्य असलं तर अवलिया संतांचं दर्शन होतं. आणि यदा कदाचित अवलिया संतांचं दर्शन झालंच तर अवलिया संत 2 मिनिटाच्या वर कुठं थांबत, आणि यदा कदाचित कुठं थांबले तर कुणाला बोलत, आणि यदा कदाचित बोललेच त्याचं कल्याण झालं म्हणून सांगतात. तुम्हाला प्रश्न केला, सांगा ना, तुझ्यासाठी आलो, आता 7 दिवस काळजी करू नको. आसन टाक. एक आसन टाकलं, पाद्यपूजा केली, सांगितलं गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करा. जा, गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान केलं. कुंभ, रेचक, पूरक, प्राणायाम सांगितले, पद्मासनाचा विधी दिला आणि मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळीजण जय जयकार करू लागली, भजन करू लागली. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.